गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मायसेल्फ अजिंक्य तायडे. लास्ट लेक्चरला आपण इंटिग्रेशनचे 7 प्रॉब्लेम पाहिले होते. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला इंटिग्रेशन कॉस ऑफ 2x अपॉन ला साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. कशाचं इंटिग्रेशन सॉल्व करायचं आपल्याला? कॉस 2x अपॉन ला साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. वी नो दॅट cos 2x can be written as 1 minus 2 sin square x. cos 2x ला काय लिहू शकता तुम्ही? 1 minus 2 times sin square x अपॉन ला sin square x dx. डिवायडेशन सेपरेट करा. किती लिहितं? 1 अपॉन ला sin square x minus 2 अपॉन ला sin square x अपॉन ला sin square x into dx. We know that 1 by sin theta काय घेऊ शकता तुम्ही? cosec theta. इथे किती? cosec square x sin square x कॅन्सल. किती राहिला? -2 into dx. Since 1 upon sin theta can be written as cosec theta. इंटिग्रेशन सेपरेट करा. किती लिहितं? cosec square x dx minus 2 कॉन्स्टंट आणि इंटिग्रेशन मध्ये dx. We know that integration of cosec square x is minus cot of x minus 2. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल. किती लिहितं? x plus c. किती आलं मग फायनल आन्सर तुमचं? मायनस कॉट ऑफ एक्स मायनस ट्वाइस एक्स प्लस सी. काय दिलं होतं तुम्हाला? i is equals to cos 2x अपॉन ला sin square x. We know that cos 2 थीटा काय लिहू शकता तुम्ही? 1 minus 2 times sin square theta. पण इथं आपल्याला कशामध्ये घ्यायचं आहे? x मध्ये. मग cos 2x is equals to 1 minus 2 times sin square x. cos 2x ला काय दिली इथं? 1 minus 2 times sin square x अपॉन ला sin square x. डिवायडेशन काय केलं इथं? सेपरेट. 1 अपॉन sin square x minus 2 अपॉन ला sin square x अपॉन ला sin square x. We know that 1 by sin theta ला काय लिहू शकता तुम्ही? cosec theta. तर 1 अपॉन sin square x ला काय लिहिलं आपण? cosec square x. मल्टिपलचा साइन आणि डिवाइडचा साइन कॅन्सल. किती राहिलं? -2 dx. इंटिग्रेशन काय केलं आपण इथे? सेपरेट. cosec square x dx minus 2 times integration of dx. आणि we know that इंटिग्रेशन ऑफ cosec square x कशा आहे? मायनस कॉट ऑफ x. इथे -2 डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल. किती राहील? मायनस एक्स प्लस सी. किती आलं मग फायनल आन्सर? मायनस कॉट ऑफ एक्स मायनस ट्वाइस एक्स प्लस सी. पुन्हा नेक्स्ट पहा. त्याच्यानंतरचा प्रॉब्लेम पहा. प्रॉब्लेम दिलेला आपल्याला cos ऑफ 2x अपॉन ला sin square x into cos square x. नेक्स्ट प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे cos of 2x अपॉन ला sin square x into cos x. ऑल्सो we know that cos 2 थीटा ला काय लिहू शकता पुन्हा तुम्ही? cos square theta minus sin square theta. अप्लाय करा फॉर्म्युला. cos 2x ला काय लिहू आपण? cos square x minus sin square x अपॉन ला sin square x into cos square x dx. पुन्हा इथे डिवायडेशन सेपरेट करा. किती? डिवायडेशन सेपरेट केल्यावर किती लिहितं? cos square x अपॉन ला sin square x into cos square x minus sin square x अपॉन ला sin square x into cos square x dx. cos square x कॅन्सल. किती राहिलं इथं? 1 अपॉन ला sin square x कॅन्सल. किती राहिलं इथं? 1 अपॉन ला cos square x dx. We know that 1 अपॉन sin theta काय लिहू शकता तुम्ही आता? cosec square x. आणि 1 अपॉन cos ला काय लिहू शकता? sec square x dx. 1 अपॉन sin theta ला काय लिहिला? cosec square x. आणि 1 अपॉन cos square x ला काय लिहिलं आपण? sec square x. इथे इंटिग्रेशन काय करायचं आता? सेपरेट. किती आहे इंटिग्रेशन मध्ये? फर्स्ट टर्म cosec square x dx मायनस दुसरी कोणती आहे? इंटिग्रेशन ऑफ sec square x dx. We know that cosec square x चं इंटिग्रेशन काय? मायनस कॉट ऑफ x आणि sec square x चं काय? tan ऑफ x. आणि प्लस काय लिहिता फायनल आन्सर मध्ये? c. c काय राहते तुमचा? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. काय दिलं होतं आपल्याला प्रॉब्लेम? cos 2x अपॉन ला sin square x into
कॉस स्क्वेअर एक्स. कॉस 2x ला काय लिहू शकता तुम्ही डबल अँगल फॉर्म्युल्यानुसार कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. मग इथे किती लिहिलं कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. डिवायडेशन काय केली तर सेपरेट कॉस स्क्वेअर अपॉन एक्स अपॉन ला साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन ला साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स. मल्टिपलचा कॉस आणि डिवाइडचा कॉस कॅन्सल. किती राहिलं इथं 1 अपॉन ला साइन स्क्वेअर एक्स. इथचा साइन मल्टिपलचा साइन आणि डिवाइडचा साइन कॅन्सल. किती राहिलं इथं 1 अपॉन ला कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. वी नो दॅट 1 बाय साइन थिटा काय लिहिता तुम्ही कॉस एक्स स्क्वेअर एक्स आणि 1 अपॉन कॉस थिटाला काय लिहिता सेक स्क्वेअर एक्स. इंटिग्रेशन काय केलं इथं सेपरेट. किती आलं मग इथं कॉस एक्स स्क्वेअर एक्स डीएक्स मायनस सेक स्क्वेअर एक्स डीएक्स. वी नो दॅट कॉस एक्स स्क्वेअर एक्स इंटिग्रेशन काय मायनस कॉट ऑफ एक्स आणि सेक स्क्वेअर एक्सचं काय टॅन ऑफ एक्स. मग फायनल आन्सर किती आलं मायनस कॉट एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी. नेक्स्ट प्रॉब्लेम दिलेला आहे. इंटिग्रेशन ऑफ tan x sec x plus tan x into dx. पाहिले काय दिलेलं आहे आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम इंटिग्रेशन ऑफ tan x अपॉन ला sec x plus tan x. इथे आपण पहिले करू रॅशनलायझेशन ऑन काय करत आहे आपण इथं रॅशनलायझेशन. रॅशनलायझेशन करताना काय करता तुम्ही जी डिवाइडची टर्म आहे त्यानंच काय करायचं इकडे मल्टिप्लाय आणि डिवाइड. फक्त सिम्बॉल पहा प्लस असेल तर काय घ्यायचं मायनस टॅन एक्स अपॉन ला सेक एक्स प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय बाय सेक एक्स. प्लसच्या ठिकाणी सिम्बॉल काय घ्यायचा मायनस सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉन ला सेक एक्स मायनस tan x into dx. न्यूमरेटरचा मल्टिपल का tan x इंटू किती येईल इथे sec x मायनस tan x आणि अकाउंटला डिनॉमिनेटरचा मल्टिपल फर्स्ट टर्म इंटू फर्स्ट टर्म किती येईल sec इंटू sec sec स्क्वेअर x प्लस मायनस का होईल मायनस आणि tan इंटू tan tan स्क्वेअर x आणि सोबत काय dx. किती राहिले इथं वरील पहिला असं आपण लिहू शकतो tan x इंटू sec x मायनस tan x आणि मल्टिपलला dx सिन्स 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इक्वल टू काय लिहिता तुम्ही sec स्क्वेअर थिटा प्लस tan इकडे गेला तर काय होईल मायनस sec स्क्वेअर थिटा मायनस tan स्क्वेअर थिटा. पहा या sec स्क्वेअर x मायनस tan स्क्वेअर x ची व्हॅल्यू किती लिहू शकता तुम्ही 1. मग किती राहिला आपल्याला इंटिग्रेशन मध्ये tan ऑफ x इंटू sec x मायनस tan x dx. tan x ने मल्टिप्लाय करा आता इथे किती tan x इंटू sec x आणि मायनस tan इंटू tan tan स्क्वेअर x आणि सोबत आहे इथे dx. tan x इंटू sec x tan स्क्वेअर x ला काय लिहू शकता तुम्ही इच्छा फॉर्म्युला इथेच ऍडजस्ट पहा 1 प्लस tan स्क्वेअर थिटाला काय लिहिलं तुम्ही sec स्क्वेअर थिटा. तर tan स्क्वेअर थिटाला काय लिहू शकता तुम्ही sec स्क्वेअर थिटा मायनस 1. तुम्ही इथं काय लिहू शकता tan स्क्वेअर x ला sec स्क्वेअर x मायनस 1 आणि सोबत dx. पहा tan x इंटू sec x मायनस साइन मल्टिप्लाय करा किती मायनस sec स्क्वेअर x मायनस मायनस प्लस 1 इंटू dx. आता इंटिग्रेशन काय करायचं सेपरेट करायचं. किती येते हे tan x इंटू sec x पहिल्या टर्म मध्ये दुसऱ्या टर्म मध्ये किती येईल sec स्क्वेअर x dx आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx केलं किती dx. वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ tan x इंटू sec x किती येते sec x मायनस sec स्क्वेअर x चं किती आहे tan ऑफ x. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल किती येईल इथं प्लस x आणि प्लस काय लिहिता तुम्ही c. हे झालं तुमचं फायनल आन्सर. किती आलं फायनल आन्सर
सेक एक्स मायनस टॅन एक्स प्लस सी. काय दिलं होतं आपल्याला इंटिग्रेशन मध्ये? टॅन एक्स अपॉनला सेक एक्स प्लस टॅन एक्स. काय केलं तुम्ही? रॅशनलायझेशन करताना डिवाइडची टर्म घ्यायची. फक्त सिम्बॉल प्लस असेल तर मायनस आणि मायनस असेल तर प्लस. टॅन एक्स अपॉनला सेक एक्स प्लस टॅन एक्स मल्टिप्लाय आणि डिवाइड कशाने केलं? सेक एक्स मायनस टॅन एक्स अपॉनला सेक एक्स मायनस टॅन एक्स. न्यूमरेटरचा मल्टिप्लाय करा, टॅन एक्स इंटू सेक एक्स मायनस टॅन एक्स. डिनॉमिनेटरचा करताना काय करायचं? फर्स्ट इंटू फर्स्ट सेक स्क्वेअर एक्स प्लस मायनस मायनस आणि टॅन इंटू टॅन टॅन स्क्वेअर एक्स. हा, या सेक स्क्वेअर एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स ची व्हॅल्यू किती येते? फॉर्म्युल्यानुसार 1. मग किती राहिला आपल्याजवळ इंटिग्रेशन मध्ये? टॅन ऑफ एक्स इंटू सेक एक्स मायनस टॅन एक्स डीएक्स. टॅन एक्स न मल्टिप्लाय केलं. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू सेक एक्स आणि टॅन इंटू टॅन किती झाला? टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. वी नो दॅट टॅन स्क्वेअर थिटाला काय लिहू शकता तुम्ही? सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 आणि टॅन स्क्वेअर एक्स ला सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. मायनस साइन ने मल्टिप्लाय केलं. मायनस सेक स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस 1. इंटिग्रेशन काय केलं आता नेक्स्ट स्टेप मध्ये? सेपरेट. इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू सेक एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. वी नो दॅट फॉर्म्युला काय? टॅन एक्स इंटू सेक एक्स चा सेक एक्स, सेक स्क्वेअर एक्स चा काय आहे इंटिग्रेशन? टॅन ऑफ एक्स आणि कॉन्स्टंटचं किती राहते? एक्स. किंवा इथं डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल, सिम्पली किती राहते? एक्स आणि प्लस काय लिहिता तुम्ही? सी. सी काय तुमचा? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नेक्स्ट प्रॉब्लेम घ्या आता. साइन एक्स अपॉनला 1 प्लस साइन एक्स डीएक्स. आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम काय दिलेला आहे? साइन एक्स अपॉनला 1 प्लस साइन एक्स. पुन्हा इथे काय करू आपण? ऑन रॅशनलायझेशन. इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉनला 1 प्लस साइन एक्स. रॅशनलायझेशन करताना काय करायचं? डिनॉमिनेटरच्या टर्मने काय करायचं? मल्टिप्लाय आणि डिवाइडेड. फक्त सिम्बॉल प्लसच्या ठिकाणी काय घ्यायचा? मायनस. मीन्स किती लिहितं? 1 मायनस साइन एक्स अपॉनला 1 मायनस साइन एक्स डीएक्स. न्यूमरेटरचा मल्टिप्लाय करा. साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉनला 1 इंटू 1 1 प्लस मायनस मायनस. किती लिहितं? साइन इंटू साइन साइन स्क्वेअर एक्स डीएक्स. साइन एक्स ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. किती लिहितं? साइन एक्स इंटू साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. वी नो दॅट पहा इथे एक फॉर्म्युला पहा. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. याला किती लिहू शकता तुम्ही? पहा साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. याची व्हॅल्यू किती आहे? 1. हा प्लस साइन इकडे गेला तर काय होईल? मायनस. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. पहा 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ला किती लिहू शकता तुम्ही? कॉस स्क्वेअर थिटा आहे, पण इथं आपल्या थिटाच्या ठिकाणी किती आहे? एक्स. म्हणजे इथे किती येईल? कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. पहा डिवायडेशन सेपरेट करायचे. किती? इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स अपॉनला कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉनला किती आहे दुसरं? अपॉनला कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. पाहिजे साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहू आपण? कॉस एक्स इंटू कॉस एक्स. साइन अपॉन कॉस किती येते? टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. टॅन स्क्वेअर एक्स डीएक्स. पाहता इथे साइन अपॉन कॉस पुन्हा किती येते? टॅन एक्स आणि 1 अपॉन कॉस किती येते? सेक एक्स. पुन्हा टॅन स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकता तुम्ही? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डीएक्स. अप्लाय इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स इंटू सेक एक्स. मायनस न मल्टिप्लाय करा. किती लिहिले? मायनस सेक स्क्वेअर एक्स मायनस मायनस प्लस 1 इंटू डीएक्स. पुन्हा इंटिग्रेशन काय करायचं इथे? सेपरेट. किती लिहिले? टॅन एक्स इंटू सेक एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. वी नो दॅट टॅन एक्स इंटू सेक एक्स इंटिग्रेशन काय? सेक एक्स
सेक स्क्वेअर इन एक्सचं इंटिग्रेशन काय आहे tan ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट एक्स आणि प्लस काय लिहिता तुम्ही सी. हे झालं तुमचं फायनल आन्सर. काय दिलं होतं आपल्याला साइन एक्स अपॉनला 1 प्लस साइन एक्स याचं इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. पहिले काय केलं तुम्ही रॅशनलायझेशन साइन एक्स अपॉनला 1 प्लस साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स अपॉनला 1 मायनस साइन एक्स डीएक्स. न्यूमरेटरचा मल्टिप्लाय केला साइन एक्स इंटू 1 मायनस साइन एक्स. डिनॉमिनेटरला फर्स्ट टर्म इंटू फर्स्ट 1 इंटू 1 1 प्लस मायनस मायनस साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स. साइन एक्स ने इथे मल्टिप्लाय केलं साइन एक्स इंटू साइन एक्स साइन स्क्वेअर एक्स आणि 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स ला किती लिहू शकता कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. डिवायडेशन काय केली इथं सेपरेट साइन एक्स अपॉनला कॉस स्क्वेअर एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉनला कॉस स्क्वेअर एक्स डीएक्स. हा साइन एक्स कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहिलं कॉस एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स कॉस ऑफ एक्स आणि साइन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकता तुम्ही tan स्क्वेअर एक्स डीएक्स. साइन अपॉन कॉस tan एक्स 1 अपॉन कॉस एक्स सेक एक्स. tan स्क्वेअर एक्स ला काय लिहू शकता फॉर्म्युल्यानुसार सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डीएक्स. मायनस साइन मल्टिप्लाय केलं मायनस सेक स्क्वेअर एक्स आणि मायनस मायनस प्लस 1. इथे इंटिग्रेशन काय केलं आपण सेपरेट इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ एक्स इंटू सेक एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. वी नो दॅट इंटिग्रेशन ऑफ tan ऑफ एक्स इंटू सेक ऑफ एक्स किती येते सेक ऑफ एक्स आणि इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती आहे tan ऑफ एक्स आणि डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कॅन्सल किती येते प्लस एक्स आणि प्लस काही सी. मग फायनल आन्सर किती आला सेक एक्स मायनस tan ऑफ एक्स प्लस सी.